याआधी मेदूवडा बनवला तेव्हा तुमच्या कमेंट्स आल्या होत्या, म्हटलं चला आज तुमच्याशी पूर्ण रेसिपीज शेअर करते। मी मेदूवडा बनवायसाठी फक्त उडदाची डाळ वापरते, बरेच जण यात मुगाची डाळही यूज करतात। आता 5 ते 6 तास भिजत ठेवल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। त्यामध्ये मिरची, आलं आणि थोडंसं जिरं घातलं। आता एक मोठंच पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये ना छान असं हे हलवून घ्यायचं, म्हणजे ते बॅटर अगदी हलकं होईपर्यंत, म्हणजे वडे ना वरून क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट होतात। ते हलकं झालंय हे कशावरून कळेल तर हे अशावरून, थोडं पाण्यात टाकून बघायचं, जर वरच राहत असेल तर परफेक्ट बॅटर तयार आहे। यामध्ये कांदा, कोथिंबीर, मीठ सगळं घातलंय आणि कुठलीही फॅन्सी टेक्निक न वापरता अगदी हाताचा उपयोग करून मी मस्त असे मेदूवडे तळून घेतलेले आहे। कमी फ्लेमवर, लो फ्लेमवर तळून घ्यायचे, म्हणजे ते वरूनही छान होतात आणि आतूनही ना छान तळले जातात। तर मेदूवडे तयार आहेत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने छान मेदूवडे तयार करू शकता। आता पुढच्या वेळी ना सांबारची रेसिपी तुमच्याशी मी नक्की शेअर करेल। तर बघा, वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झाले आहे, नुसतं खायलाही ते तेवढंच चांगले लागतात। चला तर मग अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा। चला बाय।